आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तू इथे हे काम होतं का? हो, पण तू कुठे गायब होतास? अरे नथिंग, मी जरा असंच बाहेर ते. देवांश, तू बॉस आहेस इथला. खरं तर तू इथे बसून लोकांना ऑर्डर्स द्यायला पाहिजेत. सगळीकडे तू धावायची गरज नाहीये. नाही आई, मी कुठल्या कामाकरता बाहेर नव्हतो गेलो. मग यू रिमेंबर आपण रिसेंटली एका स्कूलला चॅरिटी केली होती. त्या शाळेत एक टीचर आल्या होत्या. त्यांना आणखी काही फायनान्शियल हेल्प हवी होती. सो एक चेक साइन केला त्यांच्याकरता आणि मग त्यांना दारापर्यंत सोडायला गेलो होतो. दॅट्स इट. काय झालं? असं का बघतेस तू माझ्याकडे? तू त्या शाळेतल्या साध्या टीचरला खाली सोडायला गेला होतास. आय मीन रिअली? तू विसरलायस का की तू देवांश जहागीरदार आहेस? आई अगं, पण आपल्या घरी कोणी आलं आणि त्यांना दारापर्यंत सोडायला जाणं ही तर कर्टसी आहे ना. फार काही नाही आणि मी तेवढंच केलं बस. हो, पण कर्टसी पाळण्यासाठी समोरची व्यक्ती सुद्धा त्या स्टँडर्डची असायला पाहिजे ना. उठसूट सगळ्यांना दारापर्यंत सोडत राहिलास ना तर तुझी व्हॅल्यू कमी होईल त्याने. हे बघ, इतका चांगुलपणा दाखवायची काहीच गरज नसते. त्याच्याने ना लोक फायदा घेतात. आणि हो, चॅरिटी करताना जरा सावध राहा. सगळ्यांना मदत करण्यासारखं जग राहिलं नाहीये आता. पण आई, ती शाळा, तिथला स्टाफ खरंच खूप जेन्युइन आहे आणि मला माहिती आहे ते. असेल, पण आपण गाफील राहायचं नसतं. हे बघ देवांश, मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत म्हणून सांगते. जेव्हा तुझ्या बाबांना बिझनेसमध्ये लॉस झाला होता ना, तेव्हा त्यांना मदत करायला कोणीच आलं नव्हतं. इनफॅक्ट तेव्हा तुझे बाबा ज्याला जी मदत लागेल ती मदत करायची, तेही आउट ऑफ द वे जाऊन. पण जेव्हा त्यांना मदतीची गरज होती तेव्हा कोणी हात पुढे केला नाही. आपण देत गेलो ना की समोरच्याचे हात काय सरसावलेलेच असतात. पण आपल्याला कळलं पाहिजे कुठे थांबायचं आणि कुठे द्यायचं. करेक्ट आहे आई. तू जे बोलतेस ते अगदी करेक्ट आहे. मुद्दा पटलाय मला तुझा. पण त्या शाळेतल्या स्टुडंट्सला शिक्षणाची खरंच खूप गरज आहे काही. आणि आपल्याकडे तर सगळंच आहे ना, भरपूर आहे. आणि मला सांग, समुद्रातनं एक बकेट पाणी जर काढलं तर समुद्र आटत नाही ना. ही फिलॉसॉफी ऐकायला बोलायला छान वाटते, पण तितकी प्रॅक्टिकल नाहीये.